कबनूरचे ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उर्सानिमित्त येणाऱ्या समस्त भाविकांचे व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उरुस समिती, कबनूर तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर। इचलकरंजी येथील वेंकोबा मैदान येथे झालेल्या मुलींच्या कुस्ती मैदानात राष्ट्रीय विजेते पैलवान सोनाली महाडिक अहिल्यानगर हिने ढाक डावावर हरियाणाची विश्व चॅम्पियन पैलवान दीक्षा सिंग हिला आसमान दाखवत मैदान जिंकले। इचलकरंजी महापालिकेच्या वतीने महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते। मैदानात यावेळी 50हून अधिक कुस्त्या झाल्या। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपमहापौर अनिल डाळ्या, महाराष्ट्र श्री अजिंक्य रेडेकर, किरण कोळी, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभापती अरुणा बचाटे, रुपाली सातपुते, विद्या साळुंके, उपसभापती प्रमिला जावळे, नगरसेविका अलका स्वामी, तेजश्री भोसले, मेघा भोसले, पूनम माळी, ज्योती पाटील, रूपा बुगड, रुपाली कोकणे, नगरसेवक शिवाजी पाटील, राजू पुजारी, पैलवान अमृत भोसले, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, भाऊसो आवळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांना प्रारंभ झाला। पहिल्या क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या कुस्तीत पैलवान सोनाली व पैलवान दीक्षा आक्रमक होत एकमेकांवर पकड घेण्याचा प्रयत्न करत होत्या। पैलवान सोनालीने पटावर डावावर तर पैलवान दीक्षा हिने खेमी डावावर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला। काही मिनिटातच ढाक प डावावर पैलवान सोनाली हिने पैलवान दीक्षाला चितपट केले। यावेळी उपस्थित कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला। दुसऱ्या क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडी व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदिका पोवार यांच्यात लढत झाली। दोघींमध्ये खडाखडी खूप वेळ सुरू होती। पैलवान प्रतीक्षाने पैलवान वेदिकावर कब्जा घेत समोरून झोळी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर पैलवान वेदिकाने ही सावध भूमिका घेत आक्रमक होत पैलवान प्रतीक्षावर कब्जे घेण्याचा प्रयत्न केला। पैलवान प्रतीक्षाने पट लावून डाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेत कुस्ती न झाल्याने गुणांवर कुस्ती घेण्यात आली। त्यात 1 मिनिटाच्या झालेल्या कुस्तीत पैलवान वेदिकाने एकेरी पट लावून विजय मिळवला। तृतीय क्रमांकासाठी कागलची आंतरराष्ट्रीय पैलवान सृष्टी भोसले व कर्नाटकची पैलवान गायत्री सुतार यांच्यात रंगतदार लढत झाली। पैलवान सृष्टीने पहिल्यापासूनच आक्रमक होत हेवी डावावर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पैलवान गायत्रीने तो धुडकावला। पुन्हा सृष्टीने फंट लावला, मात्र तोही अयशस्वी ठरला। दोघींनीही कब्जा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोकळ हिस्सा डावावर अखेर पैलवान सृष्टीनेच पैलवान गायत्रीला आसमान दाखवले। मैदानात दोनवडेची पैलवान श्रावणी लवटे व बेगरची पैलवान तनुजा माळी यांच्यात झालेल्या विशेष कुस्तीने कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारणे फेडले। पैलवान तनुजाने पहिल्यापासूनच श्रावणीवर आक्रमक होत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। पैलवान श्रावणीने समोरून झोळी लावत पैलवान तनुजावर कब्जा घेतला, मात्र कुस्ती सोडविण्यात आली। पैलवान तनुजाने पुन्हा एकेरी पट काढला, तर पैलवान श्रावणीने पुन्हा तनुजावर कब्जा घेतला। थरारक झालेल्या या कुस्तीत पैलवान तनुजाने पैलवान श्रावणीला निकालात डावावर चितपट केले। पैलवान सुकन्या मिठारी आणि पैलवान श्रावणी शिंदे यांच्यात कुस्ती बरोबरच सोडविण्यात आली। ज्योतिराव वझे व सुकुमार माळी यांनी निवेदन केले। यावेळी दीपाली फडके, राजेश रजपुते, उपायुक्त नंदू परळकर, राहुल मर्ढेकर आदींसह कुस्ती शौकीन विशेषतः महिला व युवतींची मोठी गर्दी झाली होती।